कुजलेल्या अवस्थेत आढळला 70 वर्षीय इसमाचा मृतदेह। वडकी येथील घटना, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय। वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून कडक उन्हात काम करताना किंवा उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे अनेकांचे दुर्दैवी मृत्यू ओढावले आहेत। अशीच घटना एका 70 वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची राळेगाव तालुक्यातील वडकी येथे आज शनिवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 9 वाजता खैरी रोड लगत असलेल्या गजानन उताणे यांच्या शेताजवळ उघडकीस आली। सुनील ईश्वरचंद शर्मा वय 70 वर्ष, राहणार इंदरवेली, आदिलाबाद असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे। सुनील शर्मा हे डोक्याने मानसिक असून ते सोमवारला आपल्या राहत्या गावी इंदरवेली येथून निघाले होते। याबाबत पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार सुद्धा देण्यात आली होती। वडकी येथे त्यांचे बहीण जावई मदनलाल घेई हे राहत असल्याने ते वडकी या गावी आले होते। मात्र सुनील शर्मा हे डोक्याने मानसिक असल्याने त्यांना जावयाचे घर गाठणे कठीण झाले। गेल्या 4 ते 5 दिवसापासून घरून लापता असलेल्या सुनील शर्मा यांचा मृतदेह खैरी रोड लगत असलेल्या गजानन उताणे यांच्या शेताजवळील पुलाखाली कुजलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळला। नागरिकांनी तात्काळ ही माहिती वडकी पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेहाची तपासणी केली। मृतदेहाजवळ एक थैली सापडली, त्यामध्ये त्यांचे कपडे वगैरे इतर वस्तू आढळल्या। यावरून मृतदेह हा सुनील शर्मा यांचाच असल्याचे नातेवाईकांच्या समोर निष्पन्न झाले। पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरणी तपासणीसाठी राळेगाव येथे पाठविला असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार निलेश वाढई, अमोल चौधरी, निरंजन खिरटकार हे करीत आहे। मृतक सुनील शर्मा हे डोक्याने मानसिक असल्याने ते आपल्या राहत्या गावी इंदरवेली येथून घरून गेल्या 4 ते 5 दिवसा अगोदर निघाले होते। वडकी येथे त्यांचे बहीण जावई मदनलाल घेई व बहीण लेक ईश कुमार घेई हे राहत असल्याने ते त्यांना भेटीकरिता आले असल्याचे सांगण्यात आले। मात्र डोक्याने मानसिक असल्याने जावयाच्या घराचा शोध लागला नाही। त्यामुळे ते खैरी रोड लगत असलेल्या पुलाखाली गेल्या 4 ते 5 दिवसापासून वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।